सध्या खरीप हंगामातील मशागती अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामुळं मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर लागवडी व्हाव्यात या आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि याच अनुषंगाने प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर आता आपल्याला शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. सध्या मी एका कृषी सेवा केंद्रावरती आहे. राजूर मधील एक कृषी सेवा केंद्र आहे. आपण पाहतोय की कपाशी त्याचबरोबर वेगवेगळे बी बियाणं खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून जे शेतकरी आहेत ते आता या कृषी सेवा केंद्रावर दाखल झाले आहेत. आपण पाहतोय की हे बाबा आहेत, त्या पलीकडचे हे दादा आहेत. वेगवेगळ्या कपाशीची वाण जे आहेत ते आता पाहताना आपल्याला पाहायला मिळते. बाबा मला सांगा, तुम्ही कुठून आले? मुंबईकडे बर. किती एकर शेती आणि कशी परिस्थिती यंदाची आहे? यंदा जर पैसे पाणी सांगते कमी, पण मग आता त्याच्या हातामध्ये त्याने सांगताय. पण शेती आपल्याला 5-7 एकर चांगली मग बागायती करून याच्याहून मी तुम्हाला पण हमेशा ते नेटा गिटा आपल्याला 5-7 बरं, आता किती लागवड करणार तुम्ही? लागवड 4 थाल्या करणार आहे. मक्काचे 2 करणार आहे. बाकी शिळे राहते. तर यंदा हवामान विभागाने पाऊस जरा उशिराने सांगितला, मग त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? परिणाम आता नाही काय, आता होईल असं मागं पुढे होईल थोडसा. एक तर दोन टक्के झाले पेरणी. लागवड अगोदर होईल, पेरणी दुसरा होईल, एवढंच होणार आहे. आपल्यासोबत अजून एक दादा आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर लागवड व्हावी अशी आशा जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांना असते. मात्र यंदा पाऊस उशिराने सांगितलेला आहे. काय परिणाम होऊ शकतो? जर पाऊस जर उशिरा जर झाला तर लागवडीमध्ये जो आहे ना, शेतकऱ्यांचा जो निर्णय आहे ना, कपाशीची लागवड आहे ना ही जास्त प्रमाणात होईल. सोयाबीन आणि मकाचं पीक हे कमी होईल, कारण त्या पिकासाठी पाणी जास्त लागतं. आणि जर पावसाने जर खंड जर पडला तर कपाशी त्यामध्ये थोडी तग धरू शकते, म्हणून शेतकऱ्याचा कल कापूस लागवडीकडे जास्त राहील. अजून काय परिणाम होऊ शकतो? अजून परिणाम म्हणजे मार्केट जे लोकांची जी मनस्थिती आहे ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग हा शेतकऱ्याला साथ देत नाही आणि साथ मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जे मोठं नुकसान होत आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याला निसर्गाकडून जर चांगलं साथ भेटली आणि यावर्षी जर पाणी पाऊस जर चांगला राहिला तर उत्पन्न निश्चितच वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रतीचे वाण जे आहे कपाशीचे बी बियाणं शेतकरी आता खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या कृषी सेवा केंद्रावर आपण पाहतोय की हे कृषी सेवा केंद्र चालक आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया की शेतकऱ्यांच्या संदर्भात मला सांगा, किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरेदी केली असावी, काय तुमचा नेमका अंदाज आहे? माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60% शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलेली आहे. 50% बाकी आहे. तर पाऊस यंदा उशिराने आहे, तुमच्या व्यवसायावर त्याचा काही परिणाम होईल का? नक्कीच परिणाम होईल. पाऊस उशिरा असल्यामुळे कपाशीचे क्षेत्र वाढेल आणि नंतर रब्बीमध्ये जे पेरा होतो तो होणार नाही. निश्चितच व्यवसाय कमी होईल. आणि तुम्हाला सुद्धा त्याचा फटका बसेल. 100% फटका बसणार. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने शेतकरी जे आहेत ते कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मृग नक्षत्र आहे आणि आजच्याच दिवशी लागवड करण्याची जी परंपरा आहे, ही आशा आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळं कृषी सेवा केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल जो आहे तो आता वाढल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, राजूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.